माझे नाव श्रावणी पंडित नारनवरे, वर्ग 7वा. माझे नाव दीपाली महादेव पादेसे, इयत्ता 7वी. माझे नाव पूर्वी मंगेश बोबडे, इयत्ता 7वी. माझे नाव गुंजन विजय डोंगरे, इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव सुभाषचंद्र बोस हायस्कूल, वडगाव पोलीस स्टेशन, तालुका जिल्हा यवतमाळ. विकसित भारत बिल्ड ठाण. आमची संकल्पना व्होकल फॉर लोकल. उपविषय निर्माल्यापासून धूपकांडी तयार करणे. आमचे मार्गदर्शक भगत मॅडम. आता आपण वळूया कृतीकडे. धूपकांडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: निर्माल्य बारीक केलेले, नारळाची बोरी बारीक केलेली, राळ, तेल आणि कापूर, पाणी. आता आपण धूपकांडी बनवायला सुरुवात करूया. हे सर्व साहित्य गोळा करून पाण्याने याचा गोळा करू. आता हे मिश्रण एकजीव करूया. आता हे मिश्रण आपण पूर्णपणे मळून घेतलेले आहे. यापासून आता आपण धूपकांडी तयार करूया. आता ही धूपकांडी तयार झालेली आहे. ही धूपकांडी आपण उन्हामध्ये वाळून ठेवूया आणि अशा प्रकारे आपण धूपकांड्या तयार करू शकतो. धूपकांडी घरगुती तयार करण्याचे फायदे: पाणी दूषित होणार नाही. फायदा: आपण धूपकांडी घरगुती तयार करू शकतो आणि पैसे पण वाचू शकतो. अशी धूपकांडी आपण घरगुती थोड्या पैशात, कमी पैशात तयार करू शकतो. फायदा: ही धूपकांडी घरगुती असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक पदार्थांचा उपयोग होणार नाही. फायदा: कमी भांडवलात, कमी खर्चात आपण धूपकांडी बनवून दुसऱ्याला रोजगार मिळवून देऊ शकतो. अशी आपण धूपकांडी तयार करून निर्माल्य पाण्यात न टाकता, आपण नदी दूषित न करता ही निर्माल्यापासून आपण धूप तयार करू शकतो.